आपल्या भेटीला येते. चला दोन्ही संघांना विनंती करूया की मित्रांनो आपण मैदानाचा ताबा घ्या आणि या सामन्याला पण सुरुवात करा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4च्या क्रीडा नगरीमध्ये, जिल्हा सातारा, तालुका वाई, गाव पसरणी. चला मित्रांनो आता वेळ घेऊ नका, आपण या अगोदर 2-3 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. टीम मराठे ब्रदर्सला विनंती आहे. ओके, पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता मॅच क्रमांक 2ला सुरुवात होत आहे. एका बाजूला गुप्तेश्वर 11 तर एका बाजूला मराठे ब्रदर्स अशी मॅच आहे. ऋषिकेश दौंड आणि मनोज मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम गुप्तेश्वर 11 साठी आलेली आहे. चला मित्रांनो आता आपण सामना सुरू करूया का. गोलंदाजी मार्गवरती धीरज मराठे, एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. अनुभव ज्यांच्या गाठीशी, परंतु एका बाजूला एक आक्रमक फलंदाज मनोज मांढरे तयार. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे संयमाने खेळत त्याला दिशा दिलेली आहे. पहिलाच बॉल डिक्लेअर झोनमध्ये चालला एका धाबेसाठी आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळते. पहिला बॉल अगदी मनोज मांढरे यांनी संयमाने खेळलेला आहे. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर बॅटचा चेहरा बॉल दाखवला. धीरज तयार, सोडून दिलेला बॉल आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. धीरज मराठे एका बाजूला आहेत, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एका बाजूला मनोज मांढरे हेही अनुभवी खेळाडू आहेत, पसरणी गावातील बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा गाव 11च्या यांनी खेळलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. फटका खेळलाय जोरकस, समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत. बॉल फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत. फक्त या बॉलच्या पाठीमागे सिंगलच मिळेल. फटका चांगला खेळला होता, म्हणजे अगदी बॅटच्या मधोमध हा बॉल घेतला होता आणि या बॉलला अगदी समोर खेळलं मनोज मांढरे यांनी. धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम गुप्तेश्वर 11 धीरज मराठे. गोलंदाजी मार्गवरतून पुन्हा तयार. समोर आहेत ऋषिकेश दौंड. समोर स्ट्रोक खेळलेला आहे. क्लासिकल अंदाजामध्ये सिंगलच मिळेल. सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक. थोडीशी गडबड झाली, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी धावून पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला नाही. टीमची टोटल धावसंख्या 4. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. मनोज मांढरे बॅटिंग करतायत. 2 बॉलच्या पाठीमागे 2. ऋषिकेश दौंड 1 बॉल 1. धीरज मराठे बॉल क्रमांक 4. फटका तर खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून धावा किती मिळतील तर पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. सिंगल धाव या बॉलच्या चौकार आलेला आहे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून या डावातला गुप्तेश्वर 11 साठी पहिला चौकार. फलंदाज मनोज मांढरे यांच्या बॅटमधून. चांगला फटका खेळला. प्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट आणि पहिला चौकार इथे अंकित केला बॅटिंग करताना फलंदाज मनोज मांढरे यांनी. बॉलर पुन्हा तयार. धीरज मराठे. आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे आणि 4 संघ पसरणी गावातील सहभागी झालेले आहेत. पसरणी प्रीमियर लीग या नावाने आजचा दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. धीरज मराठे अद्यापही विकेट मिळवू शकले नाहीत आतापर्यंत. ओ, बॅटची आतली कडा वेगाने टाकलेला बॉल.
डोक्यावरती हात ठेवले धीरज मराठे यांनी, कारण ज्या प्रकारे फलंदाज बालंबाल बचावले, अगदी यष्ट्यांच्या बाजूने फुंकर मारत बॉल पाठीमागच्या बाजूला डॉट आलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती साइड अँगल स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण घर बसल्या पाहत आहोत. फुलटॉस बॉल, प्रतिउत्तर चांगला, ओ आपल्याच फॉलोथ्रूमध्ये धीरज मराठे यांचा कमालीचा कॅच. अप्रतिम, लाजवाब, सुरेख, कडक, ग्लोरियस, आउटस्टँडिंग असा झेल मैदानाच्या आतमध्ये पसरणी गावच्या धीरज मराठे यांनी पकडलेला आहे. आणि मनोज मांढरे जातील माघारी, काय कॅच पकडलाय. एका बाजूला या झेलची पुन्हा एकदा पाहूया आपण क्रिया. धीरज मराठे गोलंदाजी मार्गवरतून निघाले होते, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका फसला, समोर बॉल आला आणि आपल्याच फलुत्रूमध्ये हा झेल पकडला. चांगला झेल धीरज मराठे, कमालीची कॅच. आता एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती कुणाला बोलवलं जाईल, परंतु हा झेल साइड अँगलने आपण पाहत आहोत. आणि स्वतः पडले परंतु बॉल हातामधून सोडला नाही. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन. गोलंदाजी मार्गवरती या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक राजू शेठ शिर्के गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. आणि बॅटिंगमध्ये अनुज मांढरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत अनुज मांढरे, पसरणी गावचे. एका बाजूला राजू शिर्के गोलंदाजी मार्गवरतून. इथे पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ऋषिकेश दौंड यांना आज बॅटिंग करावी लागेल, कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. धावा कुटाव्या लागतील. एका बाजूला राजू शेठ शिर्के यांची गोलंदाजी आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, मुख्य आयोजक गोलंदाजी मार्गवरती आहेत. पसरणी गावचे ऑलराऊंडर खेळाडू. बॉल क्रमांक 2. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन क्लिअर होईल का? एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. ऋषिकेश दौंड यांच्या बॅट मधून आलाय हा धमाकेदार फटका, चौकार. सरळ बॅटने खेळलेला हा स्ट्रोक आहे. ऋषिकेश दौंड सुरुवातीला अडकळत खेळत होते, परंतु पहा या बॉलवरती चांगल्या प्रकारे टायमिंग केलं आणि खोलवर टप्प्याच्या बॉल समोरच्या बाजूला पाठवून दिला. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश दौंड करतायत. बॉल क्रमांक 3. चांगला बॉल, पाठी ओढलाय, शरीरापासून दूर ठेवलाय, निर्धावालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून बॉल दूर गेला, वेगही चांगला होता. या बॉलच्या पाठीमागे राजू शिर्के यांचा बॉल क्रमांक 4. फटका तर समोर खेळलाय, खेळाडू आहेत. सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आज अनुज मांढरे कशा प्रकारचा खेळ करतील हेही पाहावं लागेल. टीमची टोटल धावसंख्या आहे आता धाव फलकावरती तब्बल 13 धावा, 1 गडी बाद. गुप्तेश्वर 11 प्रथम बॅटिंग करताना. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राजू शिर्के यांनी 4 बॉल टाकले, 5 धावा खर्च केलेले आहेत. 2 बॉल त्यांना अजूनही टाकायचे आहेत. आणि स्ट्राईक वरती अनुज मांढरे. बॉलर तयार. ओहो, बॉल एस्टांचा वेध घेतोय राजू शिर्के यांचा कमालीचा बॉल. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत, यष्ट्या उद्ध्वस्त. भन्नाट वेग राजू शिर्के यांचा आता घेतोय यष्ट्यांचा वेध. फलंदाजाला केले त्रिफळाचीत, फलंदाजाला केले क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक 2. काय बॉल टाकलाय, वॉटर बॉल. सरळ बॉल यष्ट्यांवरती जाऊन धडकतोय. नाखुश असेल आज अनुज मांढरे. सेलिब्रेशन पहा राजू शिर्के यांचं, कारण ड्रीम बॉल त्यांनी टाकला या ओव्हरमध्ये. धावसंख्या आहे 13, 2 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल आहे. चला आपण घाई करूया का? वाजिद बागवान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चला थोडीशी आपण घाई करूया. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. पसरणी प्रीमियर लीगला सुरुवात झाली आजपासून. 1 दिवसीय असणारी प्रीमियर लीग 4 संघांमध्ये खेळवली जाते. बॉलर तयार. आल्या पावली, वाजिद बागवानचा स्ट्रोक फसलाय.
आणखीन एका विकेटचं पतन. गुप्तेश्वर 11ला धक्का क्रमांक 3रा. राजू शिर्के यांचं यशस्वी षटक. 6 बॉल टाकले, 5 धावा दिल्या, 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राजू शेठ शिर्के यांनी काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्याही बॉलवरती संघाला मिळवून दिले विकेट. पदलालित्याचा वापर केला परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. लॉंग ऑफला झेल पूर्ण केला क्षेत्ररक्षकाने येऊन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 वरती 3. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. बॉलर तयार. किरण महांगडे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये एक विकेट टेकर गोलंदाज आहेत किरण महांगडे. यांच्याकडे अनुभव आहे. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत परंतु आता ऋषिकेश दौंड 6 बॉलच्या पाठीमागे 6 वरती बॅटिंग करतायत आणि नवीन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर ओझरडे गावचे ऑलराऊंडर खेळाडू तरुण सोनावणे यांच्या माध्यमातून राजू शेठ शिर्के यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते आम्ही त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहोत. त्याचबरोबर वाई प्रीमियर लीग या प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण वाई प्रीमियर लीग मध्ये महत्त्वाचं योगदान पाहतो. बावधनगावचे एक रॉयल व्यक्तिमत्व उद्योजक निलेश भैया भोसले यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज राजू शेठ शिर्के यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. एका बाजूला उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल आणि टप्पा पडल्यानंतर हा बॉल इथे डॉट येतोय. धाव आता मिळत नाहीये. गुप्तेश्वर 11 हा संघ जो आहे ना तो आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी मराठे ब्रदर्स या टीमने केलेली आहे त्यामुळे इथून पुढे आता डाव सावरावा लागेल. ऋषिकेश दौंड क्षमता आहे, नवीन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांना आज आपली स्वतःची प्रतिभा सिद्ध करावी लागेल. पण क्रिकेट या खेळाचं प्रत्येकाकडे एक चांगलं कौशल्य आहे. त्या कौशल्याचं तुम्हाला चांगलं सादरीकरण आज करावं लागेल. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिलाय. किरण महांगडे यांची जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शरीरापासून बॉल दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आणि या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉल येतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आहे ना डॉट बॉलचा रेशो वाढलाय आणि याचं श्रेय राजू शिर्के यांना द्यावं लागेल. कारण ज्या प्रकारे त्यांनी 2 गडी बाद केले आणि त्या अगोदर धीरज मराठे यांनी गडी गारद केला होता. टॅप केलाय. खेळाडू समोरच्या बाजूला येतील का? वेगाने येत आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो. या प्रयत्नामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली आहे. फार वेळानंतर टीम गुप्तेश्वर 11 या टीमची धावसंख्या पुढे सरसावतीये. 15 धावा 3 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल. ऋषिकेश दौंड एका बाजूला बॅटिंग करतायत. ऋषिकेश दौंड हे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बराचसा वेळ आलेले आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचा बॉल. किरण महांगडे पसरणी. इथे पहा समोरच्या बाजूला खेळलेला फटका. लॉंग ऑफला खेळाडू आहे. चांगला फटका होता. ऑफ ड्राईव्ह केला होता. सिंगल मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर गुप्तेश्वर 11 या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 16, गडी गमवलेले आहेत 3. तुम्ही पाहताय आजचा दिवस अनुश्री चषक पर्व क्रमांक 4चा आहे पसरणी प्रीमियर लीगचा. परंतु या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 1 लाख रुपयाचा आहे. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई सन्माननीय श्री तुकाराम शेठ जेदे आणि सुभाष शेठ गायकवाड उद्योजक खेड यांच्या वतीने. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार युवा नेते पश्चिम भाग आनंद चिरगुटे साहेब यांच्या वतीने. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार स्वप्नील भाई गायकवाड एक युवा नेतृत्व त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य. चतुर्थ क्रमांकाचा जो पुरस्कार आहे ना पंकज दादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर बावधनगावचे एक रॉयल व्यक्तिमत्व वाई प्रीमियर लीग जी गावाला होते या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. बॉल सीमारेषा पार. दिलासा देणारा गुप्तेश्वर 11 साठी ठोकलाय तो षटकार. ऋषिकेश दौंड मैदानाच्या आतमध्ये
ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि आपण ज्या प्रकारे चर्चा केली की ऋषिकेश दौंड यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलाय, डीपला खेळाडू जातील का? हो, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात आता या बॉलची उंची पाहिली जाईल. तिसरे पंच या ठिकाणी पाणी करतील की प्रत्यक्षात हा बॉल कशा प्रकारे हाताळलेला आहे. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला 5व्या क्रमांकाचा पुरस्कार विक्रांतजी भांगडे युवा उद्योजक आणि प्रतीक शेठ शिर्के युवा उद्योजक यांच्या वतीने, सर्व ट्रॉफीज रितेश शेठ जमदाडे नगरसेवक यांच्या वतीने, सामनावीर प्रणवदादा थोरवे आणि त्याचबरोबर युवा उद्योजक. नो बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. राहुल दादा मराठे यांच्या वतीने धीरज मराठे यांच्या बहारदार गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज राजू ट्रेनिंग कंपनी राजू शिर्के यांच्या वतीने आहे. धनाजी कोंडाळकर यांच्या वतीने बॉल सौजन्य. बरीचशी पारितोषिक आहेत या क्रिकेट स्पर्धेला, त्यांची अनाउन्समेंट आपण करूया. परंतु एका बाजूला मॅचही महत्वाचे, 26 धावा 3 गडी बाद. एका बाजूला ऋषिकेश दौंड यांची बॅट तळपलेली आहे. नवीन एका बाजूला एका धावेवरती बॅटिंग करतायत ऋषिकेश दौंड. 17 वरती बॉलर तयार प्रताप, आणि हाई बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. प्रताप यांनी एक बॉल महागडा, एक बॉल नकारात्मक टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता 3 बॉल चांगले आहेत. अशा प्रकारचं विश्लेषण आपण करूया. 3 बॉल त्यांना अजूनही इथे हाताळायचे आहेत. बॉलर तयार प्रताप. ओ, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट आलेला आहे. निर्धाव बॉलची सांगता होतीये. एका बाजूला धावसंख्येचा वेग टीम गुप्तेश्वर 11 या टीमला वाढवावा लागेल, कारण हळूहळू भूक वाढवणं फार महत्वाचं आहे धावसंख्येची. कारण प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठणं, आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं की पुढच्या टीमला पहिल्या डावामध्ये कमी धावसंख्येवरती रोखणं. क्षेत्ररक्षक वेगाने चाललेले आहेत. ओ, धावता झेल धीरज मराठे यांनी पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय 4. गुप्तेश्वर 11 या टीमला फलंदाज इथे ऋषिकेश दौंड माघारी. धावसंख्या धाव फलकावरती 27. ऋषिकेश दौंड यांनी बनवल्या धावा 18 14 बॉलच्या पाठीमागे, आणि अखेरकार त्यांना माघारी जावं लागलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व, लांबी कमी पडली. आणि धीरज मराठे उजव्या बाजूला धावत गेले आणि हा रनिंग हँड कॅच पकडलाय. वेल जज कॅच म्हणलं काय हरकत नाही. आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 27. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट अंगावरती येणारा बॉल, आणि ऋषिकेश दौंड यांनी ऑनसाईडला खेळला खरा, परंतु लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. चला थोडीशी आपण घाई करूया का? जितू गायकवाड मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये येत आहेत. फेक केली जाईल, परंतु बॅकअपला कोणतेही खेळाडू येऊ शकले नाही. पहा बॅकअप किती महत्वाचा आहे. महाविश्व असो किंवा क्रिकेट, बॅकअप हा तितकाच महत्वाचा आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे जी फेक झाली, नॉन स्ट्रायकर एंडला कोणताही खेळाडू बॅकअपसाठी येऊ शकला नाही. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. गुप्तेश्वर 11 या टीमने बनवलेले आहे धावा 29, 4 गडी बाद. शेवटच्या एकावरचा खेळ बाकी आहे आणि पुढील जी मॅच आहे ना, 2 विनिंग टीम मध्ये होणार आहे, याची आपण नोंद घ्या. बिग बॅश पद्धतीने ही संपूर्ण प्रीमियर लीग खेळवली जाईल. त्याच्यामध्ये विनर विनरचा सामना होतो, लुझर लुझरचा सामना होतो, त्यानंतर रूपरेषा बदलते. परंतु पुढचे 2 सामने आहेत ना, हे 2 विनर विनर आणि लुझर लुझर मध्ये होतात. परंतु जर लागोपाठ तुम्ही 2 सामने हारले ना, तुमचा प्रवास या स्पर्धेमधला तिथेच संपतो. त्यामुळे तुम्हाला जिंकावं लागतं. ओव्हर नंबर 5 सुरुवात झाली आहे. प्रमोद गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अर्थात या षटकासाठी त्यांना बोलवलेलं आहे. अण्णा या नावाने वाई तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली, परंतु जितू आणि नवीनकडे प्रतिभा आहे.
मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतात. हो, इथे पहा वेगाने टाकलेला बॉल, पंचाने सांगितलं की हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईड +1. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. या गोष्टी प्रमोद गायकवाड यांना टाळाव्या लागतील, परंतु एका बाजूला जितू आणि नवीनला हात खोलावे लागतील. हे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावंच लागेल. चला थोडीशी आपण घाई करूया का. प्रमोद गायकवाड अण्णा पुन्हा तयार. बॅकफूट वरती गेले, त्यानंतर बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलाय. धीरज मराठे बॉल वरती आहेत, स्ट्रायकर एंडला फेक करतायत. बघता बघता 2 धावा आणि हे तिसरीही धाव इथे मिळते. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. स्कोरबोर्डला पुन्हा एकदा चालना मिळेल आणि टीमची धावसंख्या आहे आता गुप्तेश्वर 11 या टीमने बनवलेल्या आहेत धावा 35, 4 गडी बाद. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जितू स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. पायांचा केलाय वापर, समोर खेळलेला स्ट्रोक बदलालित्य होतं. लॉंग ऑफला खेळाडू क्रिकेटमध्ये गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार आहे. पदलालित्याचा वापर जितू यांनी केला. समोर खेळाडू होते, अगदी सहजतेने बॉल पर्यंत आले होते, परंतु बॉल थांबवू शकले नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली. बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला, बॉलर तयार. हो, पुढे गेले आणि त्यानंतर पाहिलं की प्रमोद गायकवाड यांनी की फलंदाज पुढे येत आहेत. अकूट टप्प्याचा बॉल टाकला. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकरला जितू धावरती बॅटिंग करतायत. चांगला खेळ केलाय आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे. लाईन मिस करून बसले अकूट टप्प्याची आणि त्यानंतर या बॉलवरती सिंगल मिळते. आणि हो, तुम्हाला अकूट टप्प्याला पुल करायचं आहे तर तुम्हाला बॉलच्या पाठीमागे यावं लागतं. आणि फलंदाज जितू बॉलच्या पाठीमागे आले होते, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल त्यांच्या अंगाला भेदतोय. बॉल तयार. शेवटचा बॉल हाही अंगालाच भेदलेला आहे. सिंगल मिळेल शेवटच्याही बॉलवरती. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. लेग बायची धाव आहे, पंच ठिकाणी कळवत आहेत. प्रथम बॅटिंग करताना गुप्तेश्वर 11 या टीमने बनवल्या धाबा 42. आता मराठे ब्रदर्स या टीमला विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 43. येणारे बॉल आहेत 30. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मैदानाच्या आतमध्ये या. हायलाइट्स पहा. सुरुवात बॅटिंगमध्ये खास करून चौकाराने केली होती. अनुज मांढरे यांनी पहिला चौकार मारला होता या डावातला. त्यानंतर काही डॉट बॉल्स आले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अनुज मांढरे आउट होऊन माघारी गेले होते. त्यानंतर ऋषिकेश दौंड यांनी डाव मैदानाच्या आतमध्ये सावरला होता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडला. राजू शिर्के यांच्या 2 विकेट, धीरज मराठे यांची महत्वाची विकेट, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी. आणि ही ती महत्वाची कॅच होती. धीरज मराठे यांनी पकडली, स्वतः पडले, परंतु झेल सोडला नाही. 1000 रुपयाचं कॅश प्राइज या झेलसाठी आलं. राहुलजी मराठे यांच्या वतीने हा तो झेल होता, हे तर सेलिब्रेशन होता. आणि त्यानंतर राजू शिर्के यांचा बोलबाला सुरू झाला. खास करून त्यांनी टिपलेल्या या ओव्हरमधल्या 2 विकेट याही महत्वपूर्ण राहिल्या. हा आलेला एक चांगला फटका होता. ऋषिकेश दौंड आणि त्यानंतर ऋषिकेश दौंड यांना बांधून ठेवणारी गोलंदाजी राजू शिर्के यांनी केली. त्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल सर एस्टनवरती आदळला. क्लीन बोल्ड झाले. त्यानंतर एक निखळ स्मित हास्य राजू शिर्के यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. आणि पायांचा वापर करत लांबी कमी पडली होती या स्ट्रोकमध्ये आणि तिसरा फलंदाज या बॉलवरती कोसळला होता. चला मैदानाचा ताबा घ्या. चला टीम गुप्तेश्वर 11 आपण मैदानाच्या आतमध्ये या. त्यानंतर मोठे फटके जास्त येऊ शकले नाही पहिल्या डावामध्ये. तुम्ही पाहताय अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 ही क्रिकेट स्पर्धा. आणि आजचा दिवस पसरणीकरांसाठी आहे. पसरणी प्रीमियर लीगचं हे
पसन प्रीमियर लीगचा हा आजचा दिवस आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल. चला यानंतरची मॅच 2 विनिंग टीम मध्ये असेल, याची आपण नोंद घ्या. सत्र क्रमांक आता 2 ला होईल सुरुवात. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून आलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजे अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4. आजचा पहिला दिवस आहे. राजू शेठ शिर्के यांची कन्या, यांच्या घरची लक्ष्मी म्हणजे अनुश्री आणि हिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येत असते आणि याही वर्षी आलेली आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला जे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत, अनुश्री शिर्के यांच्या वतीने बॅट मिळालेली आहे. जितुल गायकवाड यांच्या वतीने बॅट्समन पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर तुषार हागीर यांच्या वतीने कूलर मिळालेला आहे या क्रिकेट स्पर्धेला. आणि ओझरडे वॉरियर्स या टीमकडून क्षेत्ररक्षणासाठी पुरस्कार मिळालेला आहे. हे ऑफिशियल स्पॉन्सर्स या क्रिकेट स्पर्धेचे. या अगोदर देखील आपण सर्व स्पॉन्सरचा उल्लेख केला. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड अण्णा आणि अक्षय मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला मनोज मांढरे जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंगमध्ये मनोज मांढरे यांना मोठा खेळ करता आलेला नाहीये, परंतु आज गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण कमी धावांमध्ये लढायचं आहे. परंतु विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये, त्यामुळे हाही सामना चांगलाच रंगेल. मनोज मांढरे तयार, समोर अक्षय मोहिते. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा फक्त या बॉलच्या पाठीमागे दाखवलाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केलेला आहे. खास करून पहिला बॉल फेस करत असताना दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलेला आहे. प्रमोद गायकवाड अण्णा वाई तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती या नावाने ते प्रसिद्ध आहेत. एका बाजूला अक्षय मोहिते, एका बाजूला मनोज मांढरे, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 गाव 11 मध्ये सोबत खेळणारे खेळाडू आज प्रतिस्पर्धी म्हणून खेळतील, कारण गाव अंतर्गत ही प्रीमियर लीग आहे आणि अशा प्रीमियर लीग मध्ये नवीन खेळाडू तयार होतात. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गावाची प्रीमियर लीग ठेवता. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. बॉल मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे प्रमोद गायकवाड अण्णा यांचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार मेजवानीवरती मारलाय प्रमोद गायकवाड अण्णा यांनी ताव. फुलटॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेमधली एक मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती प्रमोद गायकवाड अण्णा यांनी ताव मारलेला आहे. ऑन साइडला खेळलेला बॉल. आज 31 डिसेंबर आहे आणि आज भागवत एकादशी आहे आणि या एकादशीच्या आपण सर्व क्रिकेट प्रेमींना देवी आपण शुभेच्छा. आज 31. धावसंख्या 8, 0 गडी बाद. आणि गाववाईज प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतो. ही अशी प्रीमियर लीग असे गाव अंतर्गत जी प्रीमियर लीग बऱ्याचशा गावांमध्ये खेळवली जाते. अशा प्रीमियर लीग मध्ये बरेचसे युवा खेळाडू समोर येतात आणि गावच्या प्रमुख टीमला चांगले खेळाडू मिळतात. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल निसटलेली आहे. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. तुमच्याकडे कमी धावा आहेत, कमी धावांमध्ये तुम्हाला या चुका करून चालणार नाही. ज्यावेळेस टीम मराठे ब्रदर्स या टीमने क्षेत्ररक्षण केलं होतं ते चांगलं केलं होतं, त्यामुळे टीम गुप्तेश्वर 11लाही क्षेत्ररक्षणाचा स्तर जो आहे तो उंचावावा लागेल. मनोज मांढरेंनी संघाला संधी निर्माण करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांना करता आलेलं नाहीये. बॉलर तयार, फटका हाही बसलाय. यष्टी रक्षक बॉलच्या खाली आणि हो, धक्का क्रमांक लागलाय. पहिला फलंदाज परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला, बॅक टू द पवेलियन. फलंदाज अक्षय मोहिते माघारी.
वेळेच्या अचूक तो साधता आली नाही. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा आणि विकेट किपरने हा झेल पूर्ण केलाय. अनुज मांढरे यष्टीरक्षक होते, त्यांनी हा झेल पूर्ण केलाय. अक्षय मोहिते आउटून माघारी गेले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किरण मांगडे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला मनोज मांढरे यांचा शेवटचा बॉल बाकी आहे आणि मनोज मांढरे यांनी या ओव्हरमध्ये धावा खर्च केला आतापर्यंत 8. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. मराठे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 9. एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3. चला थोडीशी आपण घाई करूया. 9 धावसंख्या 9. पहिलाच बॉल संयमाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला मनोज मांढरे यांची धारदार गोलंदाजी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 9. विजयासाठी लक्ष आहे ते 43 धावांचं. त्यामुळे इथून पुढे आता धावा किती बनवाव्या लागतील, तर इथून पुढे धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. ते समीकरण आहे 34 धावांचं. येणारे बॉल आहे 24. आपण थोडीशी करूया घाई. या ओव्हरमध्ये आतापर्यंत काय काय घडलेलं हायलाइट्स पाहूया. पहिला बॉल आणि षटकार आला. त्यानंतर प्रमोद गायकवाड यांनी मेजवानीवरती ताव मारला होता आणि त्यानंतर एका फलंदाजाला माघारी जावं लागलं आणि इथे झेल निसटला होता प्रमोद गायकवाड यांचा, कारण ही महत्त्वपूर्ण विकेट होती. क्षेत्ररक्षक झेल पकडू शकले नाही, परंतु त्यानंतर मनोज मांढरे यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि अक्षय मोहितेला माघारी पाठवलं. हा फटका फसला होता. पाठीमागच्या बाजूला एक चांगला झेल इथे पूर्ण केला होता. चला ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती. अनुज मांढरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. क्षमता आहे याही खेळाडूकडे, कौशल्य आहे. आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 9 धावा 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकर इनला प्रमोद गायकवाड यांना सोडून दिलेला बॉल आहे. डॉट आलाय. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि तो सोडून दिला. डॉट आलाय आणि पहिलाच बॉल अनुज यांनी राऊंड द विकेट टाकलाय. तोही शरीरापासून दूर ठेवलाय. बॉलला उसळी प्रदान केली. डॉट येतोय. बॉल क्रमांक 2. हाही बॉल चांगलाच टाकलाय, बांधून ठेवलाय प्रमोद गायकवाड अण्णा यांना, ज्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा पसरणी टीम कडून खेळताना गाजवलेले आहेत. अशा खेळाडूला बांधून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी अनुज मैदानाच्या आतमध्ये करतायत. कौतुक त्यांचंही करावं लागेल, कारण लढण्यासाठी धावा थोड्याशा कमी आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. कौतुकास्पद कामगिरी. बॅकलिफ्टचा वापर केलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रमोद गायकवाड टिपिकल फटका सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार. प्रमोद गायकवाड टिपिकल फटका होता. बॅकलिफ्टचा अगदी योग्य वापर केला होता. फटक्याच्या पाठीमागे बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर या बॉलला पंच केलं आणि पाठवला बॉल 4 धावांसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. शेवटचे 3 बॉल. याही वेळेला पायाचा वापर केलाय. टॅप केलाय. सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे अगदी सहजतेने फलंदाज पूर्ण करतील. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. एका बाजूला विकेट गुप्तेश्वर 11 या टीमला घ्याव्या लागतील आणि त्याही विकेट आता गुच्छामध्ये घ्याव्या लागतील, कारण 2-3 महत्वाच्या विकेट जर गुप्तेश्वर 11 या टीमला मिळाल्या तर हा संघ पुन्हा एकदा जोमाने या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला मराठे ब्रदर्स या टीमने चांगला खेळ केलाय. डाव सावरला या जोडीने मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुज करतायत. आतापर्यंत 5 बॉल टाकले. 6 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. परंतु विकेटसाठी अनुज यांना जावं लागेल, कारण अनुज यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. विकेट घेऊ शकतात. शेवटचा बॉल बाकी आहे. एक पाय पुढे काढला.
खेळाडू आहेत, एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत मराठे ब्रदर्स या टीमने बनवलेले आहेत धावा 16. आता विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 27. 18 बॉल 27 ची गरज. चला थोडीशी आपण करूया घाई, दोन्ही संघांना करूया आपण ही विनंती. ओव्हर नंबर 3 साठी वाजिद बागवान यांना बोलवलेलं आहे. बॅटिंगमध्ये वाजिद बागवान यांना मोठा खेळ करता आला नाही, परंतु आज बॉलिंगमध्ये चमक दाखवावी लागेल. सामन्यामध्ये बॉल शिल्लक आहेत 18. चला थोडीशी मित्रांनो आपण घाई करूया. 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 27. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला प्रमोद गायकवाड यांना सोडून दिलेला बॉल आहे. धाव मिळेल का कोणती तर नाही. डॉट आलेला आहे आणि आज गुप्तेश्वर 11ला या डावामध्ये हेच करायचं आहे. डॉट बॉलचा रेशिओ वाढवायचा आहे. फलंदाजांवरती दडपण वाढलं तर निश्चित हा संघ कमबॅक करू शकतो. हाई बॉल उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि कुणाला बांधून ठेवलंय, कुणाला जकडून ठेवलंय तर पसरणी गावच्या प्रमोद गायकवाड यांना बांधून ठेवलेलं आहे. याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. फॉलो करत गेले बॉलला प्रमोद गायकवाड आणि पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता डॉट आहे. एक पाय पुढे काढला, समोरच्या बाजूला कृष्णा नदी पात्रामध्ये बॉल पाठवलाय प्रमोद गायकवाड यांनी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी बॉलने घेतलीये भरारी. प्रमोद गायकवाड अण्णा यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार, षटकार. एका बाजूला धावसंख्या वाढली आहे. 22 धावाई गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद गायकवाड अण्णा यांची बॅट तळपली आहे. बॅटची कडा, पॉइंटला खेळाडू आणि इथे पहा झेल निसटलेला आहे. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला टेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. आणि पहा या छोट्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अशा संध्या तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत. आणि 2 वेळा जीवनदान मिळाले प्रमोद गायकवाड यांना. आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुका आता टाळाव्या लागतील. टीम गुप्तेश्वर 11 या टीमला हा फटका समोर आहे. खेळाडू 2 बॉलच्या खाली आणि आता पकडलाय कॅच. लांबी कमी पडली आहे. प्रमोद गायकवाड इथे माघारी. 21 बनवल्या प्रमोद गायकवाड यांनी. बॅटिंग करताना काही मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले. 2 जीवनदानं त्यांना मिळाली होती, परंतु याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लांबी कमी पडली आणि जावं लागतंय प्रमोद गायकवाड यांना माघारी. धावसंख्या 23, 2 गडी बाद. हा फटका फसला प्रमोद गायकवाड यांचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, चांगला झेल पकडला, धावता झेल पकडला. 2 खेळाडू आले होते, परंतु चांगल्या प्रकारचं कॉलिंग दिलं आणि झेल पकडलाय. मनोज मांढरे काय झेल पकडलाय. आता धीरज मराठे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं. एक गडी टिपला होता. असे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण धावत या. आता 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 20. 13 बॉल 20.
षटकातला शेवटचा बॉल. धीरज मराठे तयार. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला, त्यापेक्षा जास्तीचं काही या बॉलच्या पाठीमागे केलं नाही. परंतु पहा इथे थोडीशी गडबड झाली. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. आता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा मित्रांनो 18. 12 बॉल 18ची गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. बारा बॉल 18ची गरज आहे. चला आपण थोडीशी घाई करूया का, आपल्याकडे अजून सामने पेंडिंग आहेत 4 आणि एका बाजूला ओव्हर नंबर आता 4 साठी बोलवलेलं आहे कारण महत्वपूर्ण षटक आहे. मॅचचा जर तुम्हाला कलाटणी द्यायची आहे तर याच ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. जितुल गायकवाड ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे, गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. 12 बॉल 18ची गरज. एका बाजूला किरण महांगडे, धीरज मराठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉल वरती मोहर लागले सरळ 6 धावेंची. किरण महांगडे यांचा मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती त्यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. आता 11 बॉल 12ची गरज आहे. समीकरण थोडंसं बिघडतंय. प्रयत्नांची उंची गुप्तेश्वर 11 टीमला मोठी ठेवावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. एक पाय पुढे काढला, लागोपाठचा दुसरा बॉल पाठवलाय. किरण महांगडे यांनी सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. किरण महांगडे मैदानाच्या आतमध्ये आले, दुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा आणि केली आज धडाकेबाज बॅटिंग. 2 बॉल 2 षटकार. बैठक फटका टेनिस बॉल क्रिकेटचा पाठवलाय सीमारेषा पार षटकार. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक किरण महांगडे यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलीये. एक पाय पुढे काढला, गुडघा खाली टेकवला, फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. बॉल अंगावरती आला, त्याला सन्मान दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होतीये. समीकरण झपाट्याने बदललेलं आहे. आता इथून पुढे 9 बॉल 5ची गरज आहे. चला, जो संघ जिंकलेला आहे पाठीमागचा षटकार प्रभावशाली होता कारण एक अनोख्या शैलीमध्ये खेळलेला फटका होता. चला, टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम शिर्के कन्स्ट्रक्शन, तुम्ही एक सामना जिंकला, या लगेच. सन्मान दिला या बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होईल, सिंगल मिळेल. 8 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 4. जो संघ हा सामना जिंकेल त्यांना लगेच टॉस साठी यावं लागेल. त्याचबरोबर संघ मालक राहुल दादा मराठे यांच्या वतीने किरण महांगडे यांच्या बहारदार खेळासाठी पारितोषिक येते, आम्ही त्यांचे आभारी आहोत. पायांचा वापर करत थोडेसे पुढे गेले होते परंतु एका बाजूला पहा गुप्तेश्वर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच बनवतोय. जितुल गोलंदाजी मार्कवरती जितुल गायकवाड. 7 बॉल 4ची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न गुप्तेश्वर 11ला करावा लागेल. परंतु एका बाजूला मराठे ब्रदर्स या टीमसाठी सामना थोडासा सोपा झालेला आहे. बॅटची आतली कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा इथून पुढे 3.
6-3 तुम्ही पाहताय. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला आलेला आहे. अनुश्री चषक या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा राजू शेठ शिर्के यांची कन्या आणि त्या कन्येच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. औचित्य आहे अनुश्रीचा वाढदिवस आणि अनुश्रीच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. मित्रांनो, ज्या घरी मुलगी जन्माला येते ना तिथे समजायचं की लक्ष्मी आली आणि राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी आहे, कन्या आहे अनुश्री आणि तिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. आणि स्पर्धा शीर्षक आहे अनुश्री चषक आणि स्क्रीनवरती तुम्ही अनुश्रीला पाहत आहात जिच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात पसरणी गावामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्या अनुश्रीला आपण पाहत आहोत. तिच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि कॅमेरा वर्क फार चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे ज्या क्षणाला जे काही दाखवायचं आहे ना ते प्रखरतेने कॅमेरामॅन दाखवत आहेत. भूषण फरांदे खास गोव्यावरतून आलेले आहेत त्या क्रिकेट स्पर्धेसाठी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि विशाल दळवी सोलापूर, सिद्धू जे सोलापूरचे आहेत. मित्रांनो, कॅमेरामॅन हे असं व्यक्तिमत्व आहे आपल्या जीवनातील विशिष्ट क्षणांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून त्या आनंदाला आकार देतात. बॅटची कडा सिंगल मिळेल का? हो, सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. प्रणव गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आता 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 2. एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती बोलवलेलं आहे. आता युवाला आपली हवा दाखवावी लागेल. हीच ती वेळ आहे. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये चमकलात ना तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला गावच्या प्रमुख संघामध्ये जागा मिळते किंवा तालुक्याच्या काही प्रीमियर लीग येतात तिथे तुम्हाला संधी मिळते. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल चांगलाच टाकलाय, डॉट आलाय. मॅच बनवण्याचा प्रयत्न हा खेळाडू करतोय. 4 बॉल 2 ची गरज आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, वेगाने टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, शरीरापासून दूर ठेवला, डॉट आलाय. 4 बॉल 2 ची गरज आहे. बॉलर तयार. फटका तर ऑन साइडला खेळलाय. सिंगल मिळेल का? आणि दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि हा सामना मराठे ब्रदर्सने जिंकलेला आहे. चला टॉससाठी या. मराठे ब्रदर्स आणि त्यांच्या विरुद्ध पहिला सामना ज्या संघाने जिंकलाय शिर्के कन्स्ट्रक्शन आपल्यामध्ये केला जाईल टॉस. आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपला होतोय. या. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल. टॉस आपण करूया. एक बाजूला